नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एका आंब्यापासून छान जाळीदार, स्पॉन्जी आणि मऊसूद असा हा केक। तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुंदर ह्या केकला जाळी पडलेली आहे, त्याचबरोबर एकदम मऊसूद असा हा केक बनला गेलेला आहे। जितका हा केक दिसायला सुंदर अप्रतिम दिसतो, तितकाच चवीला भन्नाट असा लागतो। रेसिपी खूप सोपी आहे। संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे रेसिपी शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे। आंबा छान पिकलेला घ्यायचा आहे। नंतर आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व त्याचा जो देठाकडचा भाग आहे त्यातील चीक आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आंब्यावरील सर्व साल इथे काढून घेतलेली आहे। तर आता इथे एक मी चाळण घेतलेली अशी। आता याच्या साहाय्याने आपल्याला हा आंब्याचा बल्ब काढून घ्यायचा आहे। संपूर्ण बल्ब इथे मी काढून घेतलेला आहे। काय सुरेख बल्ब दिसतोय, तुम्ही इथे पाहू शकता। आता हा बल्ब असाच बाजूला ठेवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच वाटीच्या प्रमाणात मी इथे अगदी पाव वाटी साखर घेतलेली आहे। आंबा जर आंबट असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता रवा आणि साखर छान मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। आता ही रवा साखर एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर संपूर्ण रवा आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याच बाउलमध्ये इथे मी ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आंब्याचा बल्ब घेतलेला आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता आंब्याच्या रसामध्येच अगदी व्यवस्थित असा हा रवा भिजला गेलेला आहे। तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत आपल्याला पुन्हा एकदा रवा थोडासा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवूनच या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा रवा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे। आता जरी हे मिश्रण पातळ दिसलं तरी आपल्याला हे असंच 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर ते व्यवस्थित असं मुरलं जाईल। आता आपण इकडे केक बनवायसाठी पूर्वतयारी करून घेऊया। तर इथे मी एक केक टेन घेतलेला आहे। आता त्याला थोडंसं तेल लावून सर्व बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरतीच इथे मी 1 चमचाभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तेही या केक टीनवरती सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे। दुसरीकडे इथे मी एक कढई गरम करायसाठी ठेवली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगोदर आपल्याला अशी कढई छान गरम करून घ्यायची आहे। आता याच्यावरती मी एक स्टँड ठेवणार आहे। तर बघा या पद्धतीने आपली ही पूर्वतयारी आपण करून घ्यायची आहे, किंवा आपण जेव्हा केक बनवायला घेतो तेव्हा तो पटकन बनला जातो। तर इथे तुम्ही पाहू शकता रवाचं जे आपण मिश्रण भिजत ठेवलं होतं ते व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे। अजिबात पातळ झालेलं नाही, ते अगदी आपल्याला हवं तसंच आहे। तर आता याच्यामध्ये मी एक इनोचं पाकिट घेतलेलं आहे। तर हे इनोचं पाकिट आपण संपूर्ण पाकिट या रव्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। इनो आपला व्यवस्थित असा सगळीकडे एकसारखा लागला गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण फेटून घेतल्यानंतर इथून पुढची स्टेप आपल्याला झटपट करायची आहे। तर आता हे मिश्रण मी इथे केक टीनमध्ये काढून घेते। सर्व मिश्रण व्यवस्थित असं केक टीनमध्ये काढल्यानंतर आता आपण हा केक टीन थोडासा टॅप करून घेऊया, जेणेकरून सर्व बाजूला केकचं हे मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं पसरलं जाईल। आता इकडं आपली पूर्वतयारी अगोदरच केली असल्यामुळे आता आपण याच्यामध्ये जे केक बनवायचं टीन आहे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवर 30 ते 35 मिनिटं आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे। तर 35 मिनिटानंतर मी ते तुम्हाला दाखवते। तर इथे आपण चेक करूया। इथे मी एक सुरी घेतलेली आहे
आणि तुम्ही इथे पाहू शकता सुरीला अजिबात कुठेही हे मिश्रण चिकटलं गेलेलं नाही, म्हणजे आपला हा रवा केक परफेक्ट असा शिजला गेलेला आहे। तर आता आपण केक बाजूला काढून घेऊया आणि संपूर्ण केक थंड करून घ्यायचा आहे। संपूर्ण केक थंड झाल्यानंतर सुरुवातीला बाजूच्या कडा ओपन करून घेऊया। त्यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्या ताटामध्ये आपण हा केक व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा आहे। थोडंसं वरच्या बाजूने असं हाताने टॅप करून आपला हा केक ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। वाव, काय सुरेख हा केक बनला गेलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। अगदी जाळीदार असा हा केक बनला गेलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। इथे आता आपण केक कट करून पाहूया। तर तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे केक कट करू शकता। तुम्ही खरंच ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल। बघा इथे किती जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा केक बनला गेलेला आहे, अगदी मऊसूत असा हा केक आहे। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की केक कसा बनला आहे। धन्यवाद।